तर कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कामावर जाणं अशक्य झालेल्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच ESICनं 70% वेतन अदा करावं अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। ॲडव्होकेट अतुल पाठक यांच्यामार्फत 22 कंपन्यांनी दाखल केलेल्या या याचिकेवरून न्यायालयानं ESIC आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे। 6 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत। देशातील अशा स्वरूपाची ही पहिलीच याचिका असून ही याचिका नेमकी काय आहे आणि त्यात काय म्हटलेलं आहे हे जाणून घेऊयात PF कन्सल्टंट शरद दांडेकर यांच्याकडून। सर, खूप स्वागत आहे तुमचं AM न्यूज मध्ये। खरं तर कंपन्यांना अशा प्रकारची याचिका दाखल केलेली आहे आणि ही पहिलीच याचिका आहे अशा प्रकारची, तर ही याचिका दाखल करण्याची नेमकी गरज का भासली? गरज याच्यासाठी भासली की या कोविड-19 मुळे जे लॉकडाऊन डिक्लेअर केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनी, त्याच्यामुळे कामगारांना कामावर जाणं हे केलेलं आहे, रिस्ट्रेन केलेलं आहे आणि तसंच मालकांना सुद्धा त्यांचे कारखाने बंद करायला लावलेले। तर या अनुषंगाने आणि दुसरं असं की त्याच्यामध्ये मालकांना असे डायरेक्शन दिलेले आहे किंवा ऍडवायझरी इश्यू केला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी की तुम्ही कामगारांना पेमेंट पूर्ण करा ज्या लॉकडाऊन पिरियड। तर त्यामुळे आता कामगारांची गरज आहे, त्यांना पैशाची गरज आहे, तसंच मालकांना सुद्धा त्यांचं फायनान्शियल बर्डन इतकं वाढलेलं आहे याच्यामुळे की त्यांना ते शक्य होत नाही आहे, कारण त्यांचे पण कामधंदे पूर्ण बंद झालेले आहेत। त्यामुळे मालकांकडून असा आम्ही विचार केला की सगळे मालक या ESIC मध्ये रजिस्टर्ड आहे आणि कामगार सुद्धा त्याच्यामध्ये इन्शुअर्ड पर्सन म्हणून रजिस्टर असल्यामुळे ESI मध्ये ती प्रोव्हिजन आहे की या जसं कुणाला आधार झाला तर त्या आधाराबाबत ESI त्याला पेमेंट करतं 70%। तर त्या 70% पेमेंट करतं। तर ESIC कडे अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात आलेली आहे। लॉकडाऊनच्या काळात कामावर जाणं अशक्य झालेल्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच ESICनं 70% वेतन अदा करावं अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। तर याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट अतुल पाठक हे आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडल्या गेलेले आहेत। सर, AM न्यूज मध्ये स्वागत आहे आपलं। खरं तर देशातील ही अशा स्वरूपाची पहिलीच आणि एकमेव याचिका आहे, काय सांगाल याबाबत? ही पिटिशन एक जॉईंट एफर्ट होता आणि प्रिन्सिपल सरळ होता, जसं इन्शुरन्स तुम्ही घेता एका कंपनीकडनं आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कॉम्पेन्सेशन देणं हे क्रमप्राप्त असतं। त्याच पद्धतीने सगळे एम्प्लॉईज जे इन्शुअर्ड आहेत त्यांना सिकनेस बेनिफिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने दिला पाहिजे, जे त्या कायद्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। त्या अनुषंगाने ही पिटिशन होती। नक्कीच सर, तर या याचिकेत नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे आणि याचा फायदा नेमका कुणाला आणि कशा पद्धतीने होणार आहे? या याचिकेत मागणी एवढीच आहे की आम्ही जे पिटिशनर्स जे आहेत, याचिकाकर्ते जे आहेत, त्यांचे जे एम्प्लॉईज ज्यांच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन भरल्या जातं कॉर्पोरेशनकडे, त्यांना हा जो लॉकडाऊन पिरियड आहे जो 20 मार्च नागपूरला 20 मार्च 2020 पासून सुरू झाला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरची आणि तो आज सगळ्यात सुरू आहे। तर या लॉकडाऊन पिरियड मध्ये त्यांना सिक म्हणजेच आजारी घोषित करावं आणि त्याचे आजारी घोषित केल्यानंतर त्याच्या संदर्भाचे 70% बेनिफिट्स त्या ESI ऍक्ट मध्ये दिलेले आहेत, सिकनेस बेनिफिट्स, ते त्यांना मिळावे। अगदीच, तर याचबरोबर ESIC कडे 84,000 कोटी रुपये असून त्यावर दरवर्षी व्याजही मिळतं असं या याचिकेत म्हटलं गेलेलं आहे। तर ही रक्कम अशा संकटकाळी कर्मचाऱ्यांना वेतन म्हणून देता येऊ शकते का? 84,000 करोड ही त्यांच्याकडे अनयुटिलाइज्ड अमाऊंट आहे। अनयुटिलाइज्ड म्हणजे त्याच्याकडे क्लेमंट साधारणतः त्यांच्याकडे नाहीये। याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे 60,000 करोड असे आहेत की जे या
सिकनेस बेनिफिट्स म्हणून वापरले जाऊ शकतात. म्हणजे त्यांच्याकडे 84,000 प्लस 60,000 असे 1,44,000 करोड रक्कम आणि त्याच्यावरचं व्याज असं कॉर्पोरेशनकडे आहे. त्यांना एवढी अमाऊंट वापरायची गरज नाही, कारण इन्शुअर्ड पर्सन्सला त्यांना 30,000 करोड साधारणतः त्यांनीच महाराष्ट्र टाइम्स मध्ये दिलेलं होतं की 30,000 करोड साधारणतः त्यांना खर्च येणार आहे, तेवढं त्यांनी करावा. नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. शरद दांडेकर हे आपल्याबरोबर थेट जोडल्या गेलेले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे सर आपल्याशी संपर्क तुटला होता, मात्र सर पुन्हा आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत. तर ESIC कडे अशा प्रकारची याचिका करण्यात आलेली आहे. ही पहिलीच याचिका अशा प्रकारची आहे. अशा प्रकारची तरतूद खरं तर असते का, आणि अशा वेळी ती तशी देता सुद्धा येते का सर? काय सांगाल याबद्दल? ही एम्प्लॉयमेंट इंजुरी अशी एक एम्प्लॉयमेंट इंजुरी झाल्यावर अशी तरतूद असते. आमचं म्हणणं आहे की बा कोविड-19 मध्ये जे कामगार घरी बसले आहेत त्यांना गव्हर्नमेंटने रिस्ट्रेन केलाय कामावर जायला, कारण या महामारीमुळे किंवा आपण आजार म्हणतोय हा जो संक्रमित होतो एकापासून दुसऱ्याला, त्याच्यामुळे हा जो आजार आहे याला एम्प्लॉयमेंट इंजुरी ट्रीट करून याला बेनिफिट द्यावे असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच. तर कोरोनाला एम्प्लॉयमेंट इंजुरी म्हणून घोषित करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे. तर एम्प्लॉयमेंट इंजुरी याचा नेमका अर्थ काय आणि त्याच्यात काय तरतुदी असतात? एम्प्लॉयमेंट इंजुरी म्हणजे एम्प्लॉयमेंट मध्ये असताना त्याला झालेला अपघात, त्याला झालेला आजार, त्याला झालेलं ज्यामुळे तो त्या कामावर जाऊ शकत नाही, अशा वेळेला त्याला जी हे होते त्याला एम्प्लॉयमेंट इंजुरी असं म्हणतात. नक्कीच. तर ESIC चे साधारण लाभार्थी किती आहेत, यानंतर त्या लाभार्थ्यांना किती लाभार्थ्यांना फायदा होऊ शकणार आहे? लाभार्थी तर बरेच आहे, एक्झॅक्ट फिगर तर मला सांगता येणार नाही, ती लाखोच्या घरात आहे. पण लाभार्थी जे म्हणजे ज्यांचा 21,000 पर्यंत पगार आहे ते सगळे लाभार्थी आहेत, आणि ज्या कारखान्यामध्ये 10 पेक्षा जास्त एम्प्लॉई आहेत ते सगळे लाभार्थी आहेत, किंवा शॉप मध्ये याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये ज्या इस्टॅब्लिशमेंट मध्ये, आणि त्यांना फायदा म्हणजे 70% वेजेस मिळतील त्यांना, त्याच्यामुळे त्यांचा पण फायदा होईल. आणि त्या दृष्टिकोनातून मॅनेजमेंटवर जो आर्थिक बोजा पडणार आहे तो पडणार नाही, ज्याच्यामुळे कारखाने सर्वाईव्ह होतील. सर्वाईव्ह झाले तर अल्टिमेटली रोजगार सर्वाईव्ह होईल. नाहीतर असं होईल की बा यांना पेमेंट करता करता कारखाने बंद होईल, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की याला एम्प्लॉयमेंट इंजुरी ट्रीट करून याला 70% वेजेस यांनी ESI द्यावे असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच. तर सर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO कडेही अशीच रक्कम आहे, यातून कितपत लाभ कर्मचाऱ्यांना मिळतो आहे आणि आणखी काही या माध्यमातून करता येईल का? यांनी जर दिले, यांच्या जो अनक्लेम ESI तो अनक्लेम्ड अमाऊंट आहे. PF काय करतात, PF ला कमीत कमी डायरेक्शन आहे की तुम्ही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन भरा. PF त्यांना 3 महिन्याचा पे म्हणून, ऍडव्हान्स पे म्हणून त्यांना सर्वायवल साठी देऊन राहिला. पण ESI मध्ये अशीच अनक्लेम अमाऊंट 84,000 आहे, आणि त्याचे 7,000 अशी अजून एक अमाऊंट आहे, 7,000 करोड आणि 84,000 करोड. त्याच्यामुळे यांना देणं सहज शक्य आहे, जेणेकरून दोन्ही म्हणजे मॅनेजमेंट तथा वर्कर त्या दोघांचे सर्वायवल त्याच्यामुळे होईल, आणि देशामध्ये जे कामगारांचं हे आहे ज्यांना कमी करण्यात येत आहे तो प्रकार थांबला जाईल. त्याच्यामुळे कामगारांचाही फायदा होईल आणि मॅनेजमेंटचा फायदा होईल असं आमचं म्हणणं. नक्कीच. मात्र ज्या कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळात ज्या कंपन्या आपलं योगदान भरू शकलेल्या नाहीये, अशा कंपन्यांना काही सवलती मिळू शकणार आहेत का? ESI मध्ये तर अजून काही डिक्लेअर केलेलं नाहीये त्यांनी अशा सवलती. पण PF मध्ये त्यांनी केलाय की ज्यांच्याकडे 100च्या कमी वर्कर्स आहेत आणि ज्यांच्या 90% वर्कर 15,000च्या कमी पगार आहे, तर त्यांना त्यांनी 3 आणि आता परवा आपल्या अर्थमंत्र्यांनी जे केलं त्याच्यामुळे 6 महिन्याचं कॉन्ट्रीब्युशन हे गव्हर्नमेंट भरणार आहे त्यांचं, एम्प्लॉयरचं आणि एम्प्लॉईचं. अगदीच. आणि आता एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे की आता जे अर्थमंत्र्यांनी पॅकेज घोषित केलेलं आहे त्यामध्ये नोकरदार वर्गासाठी, उद्योजकांसाठी अनेक तरतुदी आहेत, या अनुषंगानं त्याचा कितपत फायदा होणार आहे? तो फायदा होईल, पण तो आजच्या घडीला होणार नाही. आज तर अशी परिस्थिती आहे की आजही मालकांना 10%, 20% कामगारावर काम करावं लागत आहे.
त्याच्यामुळे त्याची 100% युटिलिटी ते काही वापरू शकत नाही या कामगारांची. त्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रोडक्शन कमी आहे आणि या 2-3 महिन्यात अजून हा लॉकडाऊन पिरियड वाढला तर तेव्हा त्यांना पेमेंट देणंही कठीण होईल. त्याच्यामुळे आज यांनी ESI द्यावं. 2-3 महिन्यानंतर अर्थमंत्र्यांनी जे पॅकेज डिक्लेअर केलंय त्याचा फायदा होईल तर त्याचा लॉंग टर्म मध्ये मॅनेजमेंटला त्याचा फायदा होऊ शकतो आणि कामगारांनाही फायदा होऊ शकतो. अगदीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. निकालानंतरही आपण संवाद साधणारच आहोत, मात्र तुर्तास धन्यवाद.